नमस्कार, आपल्या एज्युकेशन प्लॅटफॉर्मवरती तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। उद्यान अधीक्षक असेल किंवा उद्यान निरीक्षक असेल या पदांसाठी भरपूर विद्यार्थ्यांची जे ॲग्री किंवा इतरही विद्यार्थी होते त्यांची मागणी होती की सर आम्हाला फॉर्म भरता येईल का। बीएससी ॲग्री, बीएससी हॉर्टिकल्चर आणि बॉटनीवाले पात्र होते, आमचं काय, आम्ही काय घोडं मारलंय। तर पात्रतेमध्ये बदल झालेला आहे। तुमची सगळ्यांची मागणी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने शुद्धीपत्रक काढलेलं आहे, त्या शुद्धीपत्रकात मान्य झालेली आहे। बघा आपण पूर्ण त्याची माहिती बघूयात, फास्टमध्ये बघूयात। ओके, शुद्धीपत्रक आलेलं आहे आणि उद्यान अधीक्षक या पदासाठी अनुभव लागतो 3 वर्षाचा। ओके, शासकीय किंवा निमशासकीय किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेतील संबंधित कामाचा 3 वर्षाचा अनुभव। आता ज्याच्याकडे अनुभवच नाहीये, काहीच नाही, 3 वर्ष झाले रिकामीच होतो, त्यांनी हे बघूच नका। मी याला नंतर घेतो। पहिल्यांदा सगळ्यांच्या साठी म्हणजे जवळपास सर्वच फॉर्म भरू शकतात असे सायन्स विद्यार्थी किंवा ॲग्रिकल्चरचे किंवा अलाइड ब्रँचचे ॲग्री विद्यापीठात शिकलेले त्यांच्याबद्दल मी बोलतो। नंतर आपण एक्सपिरियन्स वाल्याबद्दल बोलूयात। ओके, तर बघा पदाचं नाव आहे उद्यान निरीक्षक। ओके, पात्रतात थोडंसं वाढ झालेली आहे, बदल झालेला आहे। कुठले आहेत तर इकडे बघा, स्पष्टपणे सांगतो, कळेल अशा भाषेत सांगतो। बघा, मान्यताप्राप्त कृषी विद्यापीठाची बीएससी हॉर्टिकल्चर पात्र आहे, बीएससी ॲग्रिकल्चर पात्र आहे। आता बरेच जण काय म्हणतात बीएससी आमचं ऑनर्स ॲग्रिकल्चर आहे, सारखंच आहे। बीएससी ॲग्री, बीएससी ऑनर्स ॲग्रिकल्चर सारखेच आहे, डिग्री एकच आहे ना, नावाचं काही नाही। ओके, संपला विषय। बॉटनी, बीएससी बॉटनी, तुमचं बीएससीला बॉटनी विषय जमेल, एमएससी असेल बॉटनी जमेल, काही विषय नाही, बॉटनी आहे तुमचं जमलं। ओके, फॉरेस्ट्री पदवी जमेल, एमएससी असेल फॉरेस्ट्री, बीएससी असेल फॉरेस्ट्री आहे ना, जमलं। मान्यताप्राप्त विद्यापीठाची वनस्पती शास्त्रातील पदवी, बॉटनी आहे तुमचं आहे, वनस्पती शास्त्रातील पदवी आहे तुमची, मान्यताप्राप्त विद्यापीठ आहे, संपला विषय, कळलं। चला, एक त्याच्यानंतर बीएससी ऑनर्स उद्यानविद्या म्हणजेच हॉर्टिकल्चर, बीएससी ऑनर्स हॉर्टिकल्चर किंवा बीएससी हॉर्टिकल्चर खतम बात, ते पण पात्र आहेत। बीएससी ऑनर्स वनविद्या म्हणजे फॉरेस्ट्रीज पात्र आहेत। बीएससी ऑनर्स सामाजिक सायन्स, सोशल सायन्स वाले हे थोडेसे मला वाटतं नवीन आलेले आहेत। सोशल सायन्स वाले अलर्ट असतील तुमच्या आजूबाजूचा मित्रपरिवार, बघा इकडे। बीएससी काय BFSC मत्स्य फिशरी सायन्स, लक्ष द्या, फिशरी सायन्स वाले हॅलो, ओके, असतील तुमच्या आजूबाजूला कळवा। ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग बीटेक आहेत पात्र, बीटेक फूडटेक आहेत पात्र। तुमचे मित्रपरिवार असतील पाठवून द्या त्यांना, बीटेक वगैरे आहेत इलिजिबल। बीटेक बायोटेक्नॉलॉजी पात्र आहे। त्याच्यानंतर बीएससी ABM, बीबीएम ॲग्रिकल्चर, बीएससी ABM, ओके। बीबीए कृषी, बीबीए ॲग्रिकल्चर वाले असतील पात्र आहात। बीएससी ऑनर्स आणि कृषी व्यवसाय व्यवस्थापन हे सगळे जण पात्र आहेत। आता याची PDF आजच्या तारखेला, आज किती तारीख आहे, ओके, 6 जुलै, याच्यात आपल्या टाकून दिलेली आहे आपल्या ॲप्लिकेशनला, आपल्या टेलिग्राम चॅनलला, ॲप्लिकेशनला नाही, क्लिअर। तर हे झालं उद्यान निरीक्षक। अभ्यासक्रमात बदल काही झालेला नाही, म्हणजे एका विद्यार्थ्याचा मेसेज होता की सर आम्ही अलाइड ब्रँचेस हे झालो इलिजिबल, काही अभ्यासक्रमात बदल आहे का, तर काहीच नाही, हॉर्टिकल्चरच आहे तिथं। म्हणजे हॉर्टिकल्चर वगैरे त्या याच्या सगळ्या सिलेबसवरती टेक्निकल जो सिलेबस आहे त्याची आपली बॅच पण उपलब्ध आहे। ओके, त्याच्याबद्दल वाटलं तर बोलू, एकदा सांगतो आणि नंतर मग आपण उद्यान अधीक्षकसाठी सांगतो। ओके, त्याच्या अनुभवाबद्दल पण बोलणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। ही आपली बॅच आहे, उद्यान अधीक्षक, उद्यान पर्यवेक्षक, उद्यान सहाय्यक, उद्यान निरीक्षक, सगळे जे काही उद्यानच्या संबंधित जे आहेत सगळी टेक्निकल पदाची बॅच आहे। त्याच्यात टू द पॉईंट नोट्स आहेत, पूर्ण सिलेबस नोट्स, नवी मुंबई महानगरपालिका असेल त्याच्याही सिलेबसच्या नोट्स उपलब्ध आहेत, कल्याण डोंबिवली असेल त्याच्याही उपलब्ध आहेत, अजून दुसऱ्या कुठल्या आल्या इंग्रजी माध्यमातून उपलब्ध आहेत, सध्या मराठीत नाहीत, मराठीत आल्यानंतर उपलब्ध झाल्यानंतर यूट्यूब चॅनलला व्हिडिओ टाकतो, क्लिअर। ही एक महत्त्वाची गोष्ट आहे। टेस्ट सिरीज उपलब्ध आहे, नोट्स उपलब्ध आहेत, मेंटरशिप लेक्चर्स उपलब्ध आहेत, काही लेक्चर्स अजून मी टाकणार आहे त्याच्यामध्ये। ओके, ह्या पद्धतीने ती बॅच उपलब्ध आहे, आपल्या ॲप्लिकेशनला जा आणि परचेस करा। ओके, सिलेबस तुम्हाला माहितीच आहे, सिलेबसवरती युट्यूबला व्हिडिओ टाकलाय, ॲप्लिकेशनला व्हिडिओ टाकलाय, सिलेबसनुसार आहे। अजून दुसऱ्या महानगरपालिकेचे आले त्यांनी सिलेबसमध्ये जर काही बदल केला तर अजून त्या नोट्स तुम्हाला उपलब्ध राहतील। म्हणजे महानगरपालिकेच्या विविध महानगरपालिकेच्या जाहिराती येणार आहेत, जालना असेल, अमरावती असेल, नाशिक असेल, भरपूर महानगरपालिकेचे येणार आहेत। त्याच्यात जर हे पद असतील तर वेगळी बॅच घेण्याची गरज नाही, एक बॅच घेतली ना संपला विषय, काही टेन्शन नाही, जास्त लोड यायचं कारण नाही। ओके, काही तुम्हाला वाटलंय मेसेज करायचा आहे कशाबद्दल, 94 21 44 24 36 या व्हॉट्सअप क्रमांकावरती मला मेसेज करा, काय डिटेल्स असतील, बॅच कशी परचेस करायची त्याचा मी तुम्हाला पाठवून देतो, क्लिअर। चलो,
हा नवी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा सिलेबस, हा नवी मुंबई महानगरपालिकेचा टेक्निकल सिलेबस, ओके, हा सुद्धा उपलब्ध आहे. आणि अजून ज्या महानगरपालिकेचा येईल ते एकाच बॅचमध्ये सगळं मिळून जाईल, परत परचेस करण्याची गरज नाही. ओके, हा तुमचाच फायदा आहे. चला, क्लिअर. आता एक महत्वाची गोष्ट आहे किंवा उद्यान अधीक्षक, आता याच्यात त्यांनी एक घोडं मारले. मी मागच्या वेळेस म्हटलं होतं नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये एकच जागा होती, तर तिथं अनुभव नव्हता, याने 3 वर्षाचा अनुभव टाकलाय. त्याच्यामुळे व्हिडिओच्या शेवटची सांगतो की बुवा हे अनुभव मागत आहे. आता एका विद्यार्थ्याचा हे होता की सर याला अनुभव लागतो का, मग कुठला अनुभव लागतो. मी तुझ्याकडे अनुभव आहे का, नाही माझ्याकडे अनुभवच नाही. मग तुझा विषयच नाही, तू संपलाच विषय. त्याच्याकडे कुठला पण काहीतरी 3 वर्षाचा अनुभव असेल समजा, तर त्यानं विचारायला पाहिजे काहीतरी. पण तुम्हाला मग नेमका कुठला अनुभव लागतो वगैरे, तर इकडे बघा, शासकीय म्हणजे गव्हर्नमेंट, निमशासकीय म्हणजे सेमी गव्हर्नमेंट, किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेतील म्हणजे जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका अशातला किमान किती वर्षाचा अनुभव पाहिजे रे? 3 वर्षाचा कामाचा अनुभव पाहिजे, संबंधित कामाचा, असं त्यांनी म्हटलंय. मग आता ते नर्सरी बाबत असेल का गार्डन बाबत असेल ते काही त्यांनी दिलेलं नाही. ओके, तुमच्याकडे समजा असेल अनुभव कुठला, पण तुम्हाला वाटतं की याच्या संबंधित काय आहे कमी जास्त, मी म्हणतो अपलोड करून टाका, फॉर्म भरा, पास व्हा, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जा, ते म्हणतील बघतील तू पात्र नाहीस, जाऊ द्या. नुकसान 1000 रुपयाचं आहे, 900 रुपयाचं आहे, तेवढंच आहे ना. जर त्यांना वाटतं तुमच्याकडे की माझा अभ्यास आहे सगळं आहे, मी भरू का नको, मग कोणतरी म्हणलं अरे भरला असता, वायदा झाला असता, आयुष्यात 900-1000 रुपये जाऊ द्या. जर असेल तर काहीतरी कॉलेजचा भरायचा असेल, कुठे नर्सरीतला काम केलं असेल तर बघा भरून. जर तुमच्या रिस्कवरती भरा, मी म्हणलो म्हणून भरू नका, त्या पद्धतीनं. मग काही जण म्हणतील फेक वगैरे काढू का, तर काढू नका फेक वगैरे, जी रियालिटी आहे तेवढंच राहू द्या. बाकी तुम्हाला काय करायचंय, व्यक्ती स्वातंत्र्य आहे, आपला काही विरोध नाही. ओके, तर याला कोण कोण पात्र आहे, त्याच्यात काय बदल आहे का बघूयात आपण. म्हणजे तेच जर असतील तर उगी तुमचा वेळ पण घेण्यात मजा नाही. तर याच्यात जर बघितलं हॉर्टिकल्चर, बॉटनी वगैरे वगैरे ऑनर्स तेच आहेत, जवळपास तेच आहेत, काहीच नाही. फक्त याच्यात एकाच त्यांनी ही तर काढून टाकायला पाहिजे, पण त्यांनी आता ठेवलेली आहे, तर जाऊ दे, आता काय बोलावं आपण त्यांना. ओके, जबरदस्त पोस्ट आहे, पगार पण त्याच्यापेक्षा जास्त आहे उद्यान निरीक्षकपेक्षा, पण उद्यान निरीक्षकची पण जबरदस्त पगार आहे, 25,500 स्टार्टिंग आहे, भरपूर मग पुढे 80च्या आसपास आहे. ओके, ती एक महत्त्वाची गोष्ट आहे. बाकी तुम्हाला काही बॅचेस वगैरे असतील त्या जॉईन करायचे असतील, मला व्हॉट्सअपला मेसेज करा. आणि महत्त्वाची गोष्ट आहे, अजून जे काही प्रश्न असतील, म्हणजे हे जे आहेत अलाइड ब्रँचेस, त्याच्याबद्दल भरपूर विद्यार्थी मेसेज करत होते, त्यांचं जबरदस्त काम झालेलं आहे. ओके, आणि अजून काही प्रश्न असतील तर कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. एखाद्या टॉपिकवरती व्हिडिओ टाकायचा असेल तर व्हिडिओ तुम्हाला उपलब्ध राहील, काही प्रॉब्लेम नाही, मी टाकतो त्याच्यावरती व्हिडिओ. ओके, तर अशाच जबरदस्त लेक्चरसह पुढच्या लेक्चरमध्ये भेटूयात. तोपर्यंत हा जो व्हिडिओ आहे जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा. तुमचे जे काही मित्र परिवार असतील, मैत्रिणी असतील, त्या सर्वांना पाठवा. आणि 15 जुलै 2025 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे, ती देखील विसरू नका. भेटूयात अशाच जबरदस्त लेक्चरसह पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.